इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स इंजिनिअरिंग मॅथ्स लोड लेवल 2 तास हे काय वेळ लागायची गरज नाही 3 तास एक आहे दोन कॉलम त्याचे कॉलम आहे बघा थिअरी सब्जेक्ट एल 3 तास आवर 3 तास क्रेडिट्स 3 आणि लॅब 2 तास आवर 2 तास क्रेडिट 1 इथं 3 ला 3 इथं 2 ला 1 असं का काय कारण का म्हणजे बऱ्याचदा जसं म्हणतात की गोगल काय ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरून चालते ती तिच्या इतक्या जवळ आहे की त्यामुळे त्याला पृष्ठभागाचा आकलन होत नाही त्याच्याऐवजी जो असा फुलपाखरू आहे तो थोड्या अंतर होतो त्याला पृथ्वीचा पृष्ठभाग कसा कळतं गोगल काय त्याला चिटकून काय त्याला कळतच नाही तसे आपल्याकडे झाले कोणाला तरी प्रश्न पडला का म्हणजे 3 तासाला 1 क्रेडिट 3 क्रेडिट 2 तास एक असं का केलं असेल काय लॉजिक असेल त्यामध्ये किंवा पुन्हा तो पाहिजे 1 क्रेडिट म्हणजे काय ए स्टुडंट अर्न्स 1 क्रेडिट व्हॉट डज इट मीन पासिंग नाही अरे पण वन नाही तो म्हणतो वन म्हणजे वन व्हॉट क्वालिफाईज फॉर 1 क्रेडिट एक कोर्स साठी जर 100 पार्ट शिकायचे असतील तर त्याचा एक पार्ट त्यांनी कंप्लीट केलं तर 1 क्रेडिट नाही तो पण तसं नाही आता you are coming from full to parts we were going from part to full what is one in general 1 credit म्हणजे ते आता ते पुढे हिंदी म्हणजे वेळेशी निगडीत आहे का नाही वेळेशी कसं किती वेळाचं वेळेशी म्हणजे टर्न्स हां टर्न्स पर वीक मग आता ते फरक काय सिव्हिल लॅब मध्ये फरक काय आहे मग त्याला कमी द्यायचं का आता मी आता थोडक्यात सांगतो 15 आठवडे होते थोडं 13 ते 15 पण क्लासिक 15 एक सेमिस्टर 15 आठवड्याचं 15 वीक्स करस्पॉन्ड ए 1 सेमिस्टर त्यामध्ये LTP आहे ते पर वीक असतं त्यामुळं 3 तास आठवड्यामध्ये 45 तास होता 45 तास शिकवायचं तर असं आहे की एक क्रेडिट मीन्स 30 hours of academic rigor put in by a student qualifies for 1 credit विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या खर्च प्रयत्न केलेले 30 तास म्हणजे 26 तास शकतात ते 13 ते 15 केले 30 तास म्हणजे 1 क्रेडिट मग असं असताना ते थिअरीला फरक काय केला माहिती का तर असं अपेक्षित आहे की वर्गात बरेच अपेक्षित असतं प्रत्यक्षातलं येताना हा व्यवहाराचा भाग आहे वर्गामध्ये 1 तास शिकवल्यानंतर त्यानं स्वतः त्याच्यावर घरी 1 तास अभ्यास करणं अपेक्षित आहे आठवड्याला म्हणजे आठवड्याला जेवढे तास असतात 14 तास लेक्चर 40 साधारणतः एक 30 तास आठवड्याला क्लासरूम मध्ये आणि त्याच्यातले थिअरीचे जे तास आहेत तेवढंच त्यानं शाळेमध्ये गृहपाठ संकल्पना होती किती राबवतात ते किती नाही हा पाहिजे तर त्यानं ते 3 तास घरी अभ्यास करणं अपेक्षित आहे थिअरीचा आणि लॅबोरेटरी जी आहे ना तर लॅबोरेटरी घरी नसते आता युट्यूब वगैरे हा बघा पण लॅबोरेटरी घरी नसते त्यामुळे लॅबोरेटरीचा त्यानं स्वतंत्र अभ्यास करणं अपेक्षित नाही त्यामुळे त्यानं लॅबोरेटरीला 2 तास आठवड्यात म्हणजे 15 टर्म तो 30 तास त्याचा लॅबोरेटरी मध्ये त्याचे पूर्ण झाले आणि थिअरीला 3 तास पर वीक आहे 45 तास वर्गात शिकवलं आणि त्यानं त्याच्याकरता 45 तास अभ्यास करणं अपेक्षित आहे
म्हणजे 90 तास म्हणजे 30 म्हणजे 3 म्हणजे थिअरीला 1 तास वर्गातला 1 तास गृहपाठाचा असे 2 तास आणि असे 15 म्हणजे टू बी व्हेरी प्रिसाइज a credit corresponds to 30 hours put in by the student असे एक क्रेडिट असे साधारणतः मग पण बऱ्याचदा असं झालं आता हे सुद्धा योग्य अयोग्य वैपरीत विषय की मध्ये क्रेडिट्स कमी म्हणजे आता त्यामुळे आणि त्या क्रेडिटची संकल्पना आणण्यामुळं मोबिलिटी म्हणजे आता बऱ्याचदा आपण असं म्हणतो की किती बऱ्याचदा व्यावहारिक हास्यास्पदता येते व्यावहारिक हास्यास्पदता जर काही रिंकू असतील तर स्लॉटेड टाइम टेबल कडे गेलं पाहिजे किंवा आता काय सगळं ऑनलाईन नाही जर गृहीत धरलं प्रत्यक्ष वर्गाने अपेक्षित धरलं तर आपण असं म्हणतो की विलियम वालचंदची आपण जवळ आहे तर जे काही थोडेफार नॉन इंजिनिअरिंग कोर्सेस जे आहेत ते तर तिकडे जाऊन करावे अहो पण ते कसं शक्य आहे त्याच्याकरता काय पाहिजे टाइम टेबल जे आहे ते टाइम टेबल कोर्स बेस्ड पाहिजे टाइम टेबल जर कोर्स बेस्ड नसेल तर नंतर तर काही चालेल तसं नाही बाबा एक अतिशय आपण एक म्हणजे निदान व्यवस्था कागदावरती स्ट्रॉंग पाहिजे म्हणजे काय की मला इकॉनॉमिक्स शिकायचं आहे विलियममध्ये जाऊन तर जेव्हा तिथे इकॉनॉमिक्सचे तास असतील तेव्हा इथं मी मोकळा पाहिजे म्हणजे मोबिलिटी अगदी आपण 5 मिनिटात ठेवूया पण तिथं जेव्हा इकॉनॉमिक्सचा तास आहे तेव्हा माझी इथं काही तेव्हा काय असेल तर किती जरी जवळ असतं तरी ते उपयोगाचं तर मग कसं होतं की IIT मध्ये खूप वर्षापासून चालू आहे तर त्यामुळे ही पहिली ही संकल्पना क्रेडिटची आहे आता नाही जायला मग ते पुन्हा त्यात जर काय गेलो तर त्याच्यातच सगळ्या वेळ संपून जाईल तर मग ही क्रेडिट आला आणि तो म्हणजे 30 तास श्रम शैक्षणिक श्रम झाले की मला ते क्रेडिट मिळतील आणि त्याचा क्रेडिट स्कोर मी ते किती त्यामध्ये मी पारंगत झालोय त्याप्रमाणे त्या क्रेडिटचा क्रेडिट मिळेल मग विषय असा आला बराच विषय असा आला की एक एनईपी पूर्वी थोडंफार चालू होतं CBCS चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ही एक पर्याय असाच परिणाम शब्द आहे की जो व्यापारात फार अवघड आहे तर तो एक झाला नंतर खूप प्रयोग झालेले आहेत की स्पेशली इंजिनिअरिंग मध्ये डिपार्टमेंट फोकस त्यामुळे बरेच आहे की फर्स्ट इयर पासून म्हणजे खूप म्हणजे आपण सिलेबसचा आढावा घेतला तर फर्स्ट इयर पासून सगळं वेगळं पाहिजे अगदी स्पेशलाइज असा एक काळ होता हे कशाला ते कशाला ते कशाला तिथनं पुन्हा कॉन्व्हर्जन्स हा संकल्पना आली की ज्या कॉन्व्हर्जन्स मुळे असं लक्षात आलं की एकाच स्ट्रीम मधनं कमी पडतंय किंवा आज म्हणतो तसं मुलं आहेत ती मुलं म्हणतात मी आता इनपुट मध्ये कोडिंग करणार आहे ते कुठल्याच विषयाला उपयोगाचे नाहीये म्हणजे एकाच डोमेन मधलं कंटिन्यू भरपूर शिकलं पाहिजे नाही तर आता त्याचं सिक्वेन्सिंग कसं करायचं जर प्रीरिक्विजिट्स कसे करायचे कशा सोबत जायचं आणि मग पुन्हा आता बरेच त्यात ह्याच्यामध्ये एक बऱ्याच जणांना ते उमगलेलं नाही त्याची थोडीफार गोंधळ आहेच ते प्रत्यक्ष जेव्हा येईल डिग्रीला तेव्हा म्हणजे ॲटॉनॉमस कॉलेजमध्ये ते आता 23 ला जी बॅच 27 ला येईल तर डिग्री ज्या असणार आहे त्या 2 मायनर आणि ऑनर्स असतात आणि त्यात ते मल्टी डिसिप्लिन मायनर एक आलेलं आहे तर आता जी डिग्री असेल ती बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विथ मल्टी डिसिप्लिन मायनर म्हणजे 14 जे क्रेडिट्स आहेत ते त्यांना इलेक्ट्रॉनिक्स सोडून अन्य इंजिनिअरिंग मधले किंवा अन्य डिसिप्लिन्स मधले आर्ट्स सायन्स मधले पण तो करू शकतो अशा पद्धतीचा तर आता त्याच्यामध्ये
थोडस मी आता मी मांडतो, फोकस केलो थोडस, तर पुन्हा डायव्हर्जन होईल. तर एनईपीने एक हे दिलेलं आहे मॅपिंग. तर त्यामध्ये व्हर्टिकल्स बेसिक सायन्स कोर्स, मग क्रेडिट्स आता बऱ्यापैकी मी सांगितलं बेसिक सायन्स कोर्सेस. त्यानंतर म्हणजे त्या देतात बेसिक सायन्सला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे त्यात कव्हर होतात. त्यानंतर नेक्स्ट आहे इंजिनिअरिंग सायन्स कोर्सेस. म्हणजे इंजिनिअरिंग सायन्स कोर्सेस मध्ये अप्लाइड मेकॅनिक्स किंवा ज्याला आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणतो तो असेल, किंवा फर्स्ट इयरला जे काही फंडामेंटल बेसिक इंजिनिअरिंग कोर्स आहेत बेसिक ते त्यामध्ये कव्हर होतात. त्यानंतर प्रोग्राम कोर, त्यानंतर प्रोग्राम इलेक्टिव्ह, त्यानंतर ओपन इलेक्टिव्ह. ओपन इलेक्टिव्ह मध्ये अदर इंजिनिअरिंग ब्रांचेस, आणि तो एमडीएम हा जो आहे तो म्हणजे टू बी व्हेरी प्रिसाइज, अजून सर म्हणतात तसं मी सुरुवातीला सांगितलं की अवस्था ही 10 अंगाने हत्तीसाठी झालेली आहे. तर एमडीएम 14, आणि पुन्हा आता ह्याच्यामधनं अपेक्षित असं आहे त्यात अजून पुढे आहे, अजून पुढे त्याच्यामध्ये मग आता एक कमी झालंय टीची, हेच कमी आहे थोडंसं त्याच्यामध्ये. तर अजून स्लाइड राहिली, तर त्यामध्ये किती क्रेडिट्स पूर्ण केले की ही विल क्वालिफाय फॉर इंजिनिअरिंग डिग्री, तर ते थोडं फ्रीडम दिलेलं आहे. 160 मिनिमम ही हॅज टू कंप्लीट, की जे बऱ्याच जण वाटतं की खूप डायल्युशन आहे, आणि ज्यामध्ये आता इंटर्नशिप पुन्हा त्यामध्ये बऱ्याच आता म्हणजे किती जरी हे कागदावर आकर्षण दिसत असलं तरी संख्येच्या आव्हानासमोर त्यात ते इंटर्नशिपला म्हणजे बऱ्याचदा आपल्याला आपल्या आवाक्या पलीकडच्या गोष्टी वाटतात की इव्हन प्रत्येक डिप्लोमा इंजिनिअरिंग स्टुडंटला सुद्धा इंटर्नशिप इंडस्ट्री दिली पाहिजे. तितक्या इंडस्ट्रीज नाही, पुन्हा तितके विद्यार्थी तर गेले तर रोज ना काय काम द्यायचं, तर त्यांच्याकडून काही काम होण्यापेक्षा त्यांना काम द्यावं लागायचं. त्यांच्यावर म्हणजे जर खरंच ते प्रत्यक्ष जायला लागले रोज 2 आठवडे एक 20-15 मुलं 6 तास जायला लागली तर ते काय करतात, त्यांच्यावर लक्ष ठेवा करता आहे ते मॅनपॉवर मधली मॅनपॉवर त्यांची खर्च होते, त्यामुळे त्याची व्यवहार्यता खूप अवघड आहे. तसंच आता बऱ्याचदा एक इंटर्नशिपचं एक ॲब्रेशन असं आलेलं आहे की ज्या इंडस्ट्रीत प्लेसमेंट होतं त्या इंडस्ट्रीत ग्रॅज्युएशनचं 8th सेमिस्टर इंटर्नशिप, मग ती इंटर्नशिप राहतच नाही, तर ते प्री जॉईनिंग ट्रेनिंग ज्यामध्ये मुलाला अदरवाईज काही स्टॅट पैसे मिळणार नसतात, पगारापेक्षा खूप कमी असतात स्टायपेंड, त्यामुळं इंडस्ट्रीचे पैसे वाचले, आणि जे शून्य मिळत होतं त्याच्यापेक्षा जास्त त्या मुलाला काही हातात पगारात पडलं. त्यामुळे ती जी माझं अतिशय वैयक्तिक मत आहे ते वास्तव आहे की पोस्ट प्लेसमेंट इंटर्नशिप इन द प्लेस्ड इंडस्ट्री विडंबना. कशी इंटर्नशिप कधी पाहिजे, म्हणजे मध्यंतरी सीओईपीला एक सँडविच प्रोग्राम होता. 2 वर्ष शिकल्यानंतर 5 वर्ष होतं, 1 वर्ष इंडस्ट्रीमध्ये, तर 3 नंतर एक मग पुन्हा पाहिजे. तर इंटर्नशिप असेल तर ते समरमध्ये पाहिजे, परंतु ते म्हणजे ज्या अर्थानं इंटर्नशिप पाहिजे त्या अर्थानं इतक्या मोठ्या वयाला दिली जात नाही. त्यामुळं ती एक पण जर एक खूप मोठा एरिपीतला हा म्हणजे आपल्या इंजिनिअरिंगला तर
NEP पूर्वी ती आली होती. सर ह्या गाईडलाईन्स हां. हां. NEPच्या हो. गाईडलाईन्स पण त्याशी बेस्ड ऑन हां. गाईडलाईन्स हम्म. करिक्युलम फ्लेक्झिबिलिटी दिली आहे काय याला युनिव्हर्सिटी किंवा ऑटोनॉमस कॉलेज किंवा दुसऱ्या दिली. कॉलेज फ्लेक्झिबिलिटी वेगळं असणार आहे त्यांचं करिक्युलम नाही आता हे जे आहे ना त्यात सर म्हणतात तसं बऱ्याच म्हणजे काही धोरणात्मक आणि काही संवेदन स्टॅट्युटरी पॉवर्स इतका गोंधळ झाला की वेदर म्हणजे आपल्या रचनेमध्ये विद्यापीठ हे शैक्षणिक स्वायत्त आहे. युनिव्हर्सिटी सेल्फ ऑटोनॉमस हा वेगळा भाग करतो. मग आता वेदर दी स्टेट गव्हर्नमेंट कॅन इम्पोज एव्हरीथिंग युनिव्हर्सली ते सुद्धा त्या जो फिलॉसॉफी आहे विद्यापीठाच्या शैक्षणिक स्वायत्तती त्याच्याशी विसंगत आहे. परंतु समहाव मार्ग काढला आणि गाईडलाईन्स म्हटले. परंतु आज असं आहे की सरांनी सांगितल्यासारखं एखाद्या प्रश्नावर पूर्णतः अभ्यासपूर्ण भूमिका मांडणाऱ्या शिक्षण तज्ञांची संख्या आज कमी झालेली आहे. त्यामुळं हे जे स्ट्रक्चर आहे त्यांनी गाईडलाईन्स दिलेली आहे त्यात सगळ्या विद्यापीठांनी काय केलेलं आहे ऍक्च्युली फारसं काही केलेलं नाही. म्हणजे हे सगळं ऑफ द रेकॉर्ड आहे काय फरक पडत नाही. एक फॉर एक्झाम्पल ओपन इलेक्टिव्ह हां. तुमचं कॉलेज वेगळं ठेवू शकेल आमचं हो नाही वेगळं करायचं. flexibility- नाही दोन गोष्टी ही ह्या टायटल खाली हां. जे कंटेंट्स आहेत त्या बाबतीमध्ये काही कुठल्याही प्रकारचे हे नाही ते नाही. पण बऱ्याचदा काही मूलभूत जो थोडा आता कसं आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स मध्ये काही एक तर दोन गोष्टी झाल्या. नंबर एक अजून त्याच्यातली एक ऑटोनॉमस कॉलेज संख्या कमी आहे. त्यामुळे तिथं प्रत्यक्ष इम्प्लिमेंट कमी ठेवण्यात आलं. आता पुढच्या वर्षी होणार आहे. पण इंजिनिअरिंग मध्ये ऑटोनॉमस कॉलेज संख्या